तर मँगोची आज आपण खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर खूप मस्त चविष्ट असे इथे मँगो लाडू बनवून तयार आहेत। तर नमस्कार सर्वांना, सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर टेस्टी आणि हेल्दी खूप रिच हे लाडू बनवून तयार होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये असे मँगोचे लाडू नक्की बनवून बघा। तर हे आहेत कोकोनट आणि मँगोपासून बनवलेले मस्तपैकी रसरशीत असे लाडू। तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी अगोदर आपल्याला लागणार आहे एक नारळ, तो पण ओला। तरी त्या पण हा छान इथे ओला नारळ घेतलेला आहे। तर तो फोडून घ्यायचा आहे, त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला हा बारीक बारीक कट करून या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला बारीक असं इथे फिरवून घ्यायचं आहे। तर याच्यावरती साल जी आहे ती काढायची अजिबात गरज नाही। तर मी नारळ जो आहे तो मिक्सरमधून छान बारीक असा फिरवून घेतलेला आहे। तरी ते मी एक आंबा घेतलेला आहे, थोडासा आंबटच हवा, जेणेकरून आपले लाडू जे आहेत ते खूप छान असे होतील। आंब्याचा छान फ्लेवर आला पाहिजे त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने मी एक आंबा घेतलेला आहे आणि छान आपण इथे कट करून हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। आणि त्याचा एक वाटी असा पल्प आपण काढून घेणार आहोत। जो नारळ आपण ओला नारळ जे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, तर तो 2 वाटी इतका भरलेला आहे। आणि 1 वाटी इथे आपल्याला लागणार आहे मँगोचा पल्प। तर पाणी न टाकता आपण हे छान मँगोचा पल्प तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने लवकर आपला मँगोचा पल्प तयार होतो। तर याच्यामध्येच आपण विलायची देखील टाकून घेतलेली आहे। तर जो आपण ओला नारळ जो आहे मिक्सरमधून फिरवून घेतलेला, तो इथे पॅनमध्ये मी टाकून घेत आहे। तर थोडासा हलकासा आपल्याला इथे ड्राय करून घ्यायचा आहे। अगदी 3 ते 4 मिनिटासाठी आपण छान याला हलवून घेणार आहे। आणि छान असा मोकळा इथे हा खीस तयार झालेला आहे। तर थोडंसं मॉइश्चर कमी झालं की लगेच याच्यामध्ये आपण मँगोचा पल्प 1 वाटी काढून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखर। आपल्या आवडीनुसार साखर इथे आपण कमी जास्त करू शकता। तर 4 चमचे मी इथे मिल्क पावडर देखील टाकून घेतलेली आहे। आता छान एकजीव याला करून आपल्याला जोवर हे ड्राय मिश्रण होत नाही, अगदी घट्टसर असं मिश्रण होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला छान हलवून घ्यायचं आहे। गॅस अगदी मिडियमच हवा आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून याचे लाडू छान इथे वळून घ्यायचे आहेत। तर हे मिश्रण जे आहे ते अगदी थंड असं झालेलं आहे आणि घट्टसर असं झालेलं आहे। तर आता इथे मी छान याचे लाडू वळून घेत आहे। तर मस्त हे लाडू बनवून तयार होत आहेत। तर खूप टेस्टी आणि रिच असे इथे लाडू बनवून तयार आहेत। तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने मँगोचे लाडू नक्की बनवून बघा। तर कशी वाटली तुम्हाला आजची मँगो कोकोनट लाडूची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व पुन्हा भेटूया असेच एका छानशा मँगोच्या रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।